श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वामीमय परिवारामध्ये स्वागत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो की गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचन का करावा, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज गुरुचरित्र अध्याय 14वा का वाचावा, त्याचे काय महत्त्व आहे, तो कसा वाचावा, कोणी वाचावा आणि कधी वाचावा, याबद्दल छोटीशी माहिती अगदी सविस्तरपणे सांगत आहे. या 14व्या अध्यायामध्ये गुरूंनी भक्तांनी कशा प्रकारे गुरुसेवा करावी, काय मागणे गुरुकडे मागावे, या अध्यायामध्ये प्रत्यक्ष गुरूंनी आपल्या भक्ताला अनेक अभिवचनं देऊन ठेवली आहेत. खरं तर भगवंत हे आपल्या विश्वासाचे दृढ आहे, म्हणजे दृढ जो आपला विश्वास आहे भगवंताप्रती, त्याचे प्रतीक भगवंत आहे. आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणण्यासाठीच आपण या अध्यायाचे पठण करायचे आहे, श्रवण करायचे आहे. जर आपणास पठण करण्यास वेळ नसेल तर आपण श्रवणसुद्धा या अध्यायाचे करू शकता. सद्गुरू आपल्यावर कृपा करतील आणि कशा प्रकारे कृपा करतील याचे वर्णन या अध्यायामध्ये संपूर्णपणे आहे. तर या अध्यायाचे वाचन आपणास शक्य असेल तर सकाळी सकाळी वाचन करायचे आहे. तसंच शक्य नसेल होत तर सायंकाळी या अध्यायाचे वाचन अवश्य करा आणि रोज शक्य असेल तर रोज याचे पठण करा किंवा श्रवण करा किंवा गुरुवारी तुम्ही हे करू शकता. हा अध्याय आपण सकाळीच इच्छितो वाचन करायचं आहे, कारण की ते सांगू इच्छिते की आपण दिवसभर कामासाठी बाहेर असतो आणि मग सायंकाळी या पवित्र अध्यायाचे पठण करायचे असेल तर मग आपल्याला स्नान करावे लागेल. कधी वाचू नये याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे. स्त्रियांचे जे महिन्याचे 5 दिवस सोडून ते वाचन करण्यास काही अडचण नाही. इतर वेळी आपण हे कधीही याचे पठण करू शकतो. जर आपण काही अडीअडचणीत आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी जर आपण हे 14व्या अध्यायाचे पठण करणार असाल तर आपण संकल्प करावा, अन्यथा रोजच्या सुखी जीवनासाठी संकल्प न करता वाचले तरी चालते. आपण आता संकल्प कसा करावा याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही जरूर एकदा पहा आणि तशा पद्धतीने संकल्प करा. तर हा 14वा अध्याय कोणी वाचू नये, कुठेही याचा असा कुठेही उल्लेख नाही आहे, त्यामुळे कोणीही या अध्यायाचे पठण श्रवण करू शकतो. कसा करायचा आहे ते सांगितले आहे, का करायचा ते पण सांगितले आहे. फक्त एक लक्षात असू द्या, आपण कोणतीही पूजा करत असो, आपण बसण्यासाठी आसन वापरायचे आहे. बिना आसन पूजा करणे टाळावे. जे काही आपले दैनंदिन जीवनातील संकटे आहेत ती आपण आपल्या गुरुचरणी अर्पण करून आपले जीवन व्यतीत करावे. म्हणजे जीवनात कोणतीच अडचण, कोणतीच समस्या राहत नाही. गुरु सदैव आपल्या पाठीशी असतात. तर ही होती अगदी थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला